घरमा एखादा कार्यक्रम राहू द्या किंवा एखादा सण राहू द्या, बट्टासपेक्षा जास्त काम पूर असते बाईंजातले. तर नमस्कार मित्रांनो, मी धुळेकर कविता पाटील पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. तर या ठिकाणी ना दसरा होता, त्याच्या निमित्ताने तर मी माळा वगैरे तयार करण्याचं काम करत होती. तर घरात कोण काय काम करत होतं, कोण काय काम करत होतं, तर मी इथं माळा वगैरे तयार करण्याचं काम या ठिकाणी करत होती. त्यानंतर आमची निरू आली आणि आमची निरूचं म्हणणं होतं की माझ्यासाठी पण एक माळा तयार कर, मी पण सायकलला लावेन. तर तिचे इथं कार्यक्रम सुरू होते, पण आमच्या निरूचं काय करावं तेच कळत नाही, कारण की ती 2-2 दिवस एकच ड्रेस घालून फिरते आहे. आणि तिला सांगितलं की आपल्याला व्हिडिओ काढायचे, फोटो काढायचे, तरी पण ती चेंज करत नव्हती. तिचं म्हणणं होतं मला ह्या ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं म्हणून मी हा ड्रेस घालेन म्हणजे घालेन. त्यानंतर आहे तर तिने लगेच रांगोळीकडे तिचं लक्ष गेलं. तर तिने रांगोळी वगैरे घेतली, कारण की तिला रांगोळी इतकी आवडते ना, तर स्पेशली तिने तिच्यासाठी रांगोळी घेतली बरं का. त्यानंतर मी ज्या माळा तयार केल्या होत्या ना, आईने त्या माळा सगळीकडे लावून दिल्या, म्हणजे गाडीनं म्हणा किंवा दरवाज्यांना म्हणा तिथं लावून दिल्या. त्यानंतर आमची निरू या ठिकाणी तिचा हट्ट पूर्ण करत होती. तिने आमच्यासोबत सायकल पण धुतली. त्यानंतर आहे तर या ठिकाणी माळ पण लावत होती. त्यानंतर मी आहे तर बाहेर गेल्यानंतर कारला वगैरे पण माळ वगैरे केली होती ना, ती लावून घेतली आणि लगेच थोडी संध्याकाळ झाल्यानंतर मी रांगोळी काढायला बसली, कारण की धुळ्यामध्ये मच्छरांचा इतका प्रॉब्लेम आहे ना, थोडी पण संध्याकाळ जास्त झाली की लगेच ते येऊन जातात. त्यानंतर मी आहे तर रांगोळी काढल्यानंतर आत्यांकडे गेली, कारण की शेजारच्या आत्या आल्या होत्या, त्यांच्या इथं पण मी छोटीशी रांगोळी वगैरे काढून दिली. त्यानंतर आमची निरू आहे ना, ती सोन्याला इतकी आज भाव देत होती. तिचं म्हणणं होतं तिच्यासाठी हे सोनं इतकं मौल्यवान होतं ना, तर ती कोणाला देतच नव्हती. तर तिचं म्हणणं होतं की आतमध्ये मीच नेईन, म्हणून तिची तर आईने पूजा वगैरे केली आणि तिला आतमध्ये घेतलं. त्यानंतर आईने इथं स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाकात होतं पुरी आणि बासुंदी, जे मला अजिबात आवडत नाही, पण तरी म्हटलं सण आहेत म्हणून खाऊन घेतलं. त्यानंतर आहे तर मी अशा पद्धतीने रेडी झाली. म्हटलं चला त्या निमित्ताने थोडे फोटो पण काढले जातील आणि व्हिडिओ पण काढले जातील. आणि आमची निरू तर डायरेक्ट झोपूनच गेली होती, त्याच्यामुळे तिचे व्हिडिओ फोटो काहीच काढताना आले नाही मला. तर मी अशा पद्धतीने साधी सिंपल तयार झाली. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय गाईज.